नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज खूप दिवसानंतर सकाळी उठल्यावरती मी टेरेसवरती गेलो होतो आणि टेरेसवरती छान प्राजक्ताचा सडा पडला होता. पण मला घ्यायची होती तुळस, कारण आज मला घटासाठी तुळशीची माळ करायची होती. त्याच्यामुळे भरपूर अशी ताजी तुळस तोडून घेतली. त्यानंतर मी खाली गेलो. तर आजचा जो रंग होता देवीचा तो होता पिवळा आणि ही आहे देवीची पिवळी आजची साडी. तर काल मी ब्लॉग बनवला नाही, त्याच्यामुळे निळ्या रंगाची साडी तुम्हाला बघायला मिळाली नाही. तर ही आहे देवीची निळ्या रंगाची साडी आणि ही तीच साडी आहे जी नवरात्राच्या आदल्या दिवशी प्रियंकाने मी दुकानातून घेऊन आलो होतो. कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. पटापट देवीला साडी नेसून घेतली, सगळं स्वच्छ केलं. तर पिवळ्या रंगामध्ये देवी कशी दिसते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग घटासाठी माळ बनवून घेतली. घरच्या घटासाठी एक आणि या खालच्या देवीसाठी एक, अशा 2 माळा मला बनवून घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे ना हे थोडंसं सकाळचं माझं टाईम कन्झ्युमिंग काम आहे, पण मला मनापासून करायला आवडतं. त्याच्यामुळे किती वेळ गेला तरी काही वाटत नाही. तर ऑफिसला जाताना आज मी पुन्हा ब्लॅक शर्ट घातला होता, कारण मला माहिती आहे नवरात्रीत ब्लॅक घालत नाहीत का. मागच्या वेळेस मला एका ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं. पण खरं सांगतो, माझ्या कपाटात सध्या इस्त्रीचे काहीच शर्ट नाही आहेत, त्यामुळे मला मिळेल त्या गोष्टी मी आता सध्या घालतोय. एकाने विचारलं होतं की तू नवरात्री चप्पल घालतोस का, तर यात मी नवरात्री चप्पल घालतो, कारण मला विदाऊट चप्पल चालणं जमतच नाही. आता चप्पल का नाही घालत नाही मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा, कारण मला खरंच त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. घरी गेलो तर प्रियंका आणि चार्वी दोघीही खालीच होत्या, म्हणून म्हटलं चला आपला एक फोटो काढूया. पण चार्वीला आमच्याबरोबर फोटो काढण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता, कारण ती या मुलांबरोबर खेळण्यात बिझी होती आणि ती मस्त खुश होत होती. तर असो, देवीला जर आपल्या हातून सेवा घडवून घ्यायची असेल ना, तर ती कुठल्याही पद्धतीत कशाही पद्धतीत घडवून घेते. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, तर ही आहे आमच्या मागच्या साईड बसणारी देवी आणि इथली जी मुलं आहेत ती त्या दिवशी मला सहज म्हणाली की दादा तू आमच्या देवीला सुद्धा साडी नेसवशील का. आणि मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच हो म्हटलं, कारण ही जी देवीला साडी नेसवायची इच्छा त्यांनी बोलवून दाखवली, तर ही त्या मुलांची इच्छा नसून त्या देवी आईची स्वतःची इच्छा आहे असं मला वाटलं. आणि देवी आईला जर स्वतःच असं वाटतंय की मी तिची सेवा करावी, तर मग मी नाही म्हणणारा कोण आहे. त्याच्यामुळे मग पटकन मी आता रोज मागच्या साईडला देवीला सुद्धा साडी नेसवायला जातो. पण एवढंच आहे की सकाळी उठून मला 2 देव्यांच्या साड्या चेंज करणं पॉसिबल होणं शक्य नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की मी आदल्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशीची साडी नेसवून देईल. त्यामुळे मग उद्याचा जो हिरवा रंग आहे तो मी नेसवतोय. आता तिथल्या मुलांना तर मी नेसवलेली साडी प्रचंड आवडली, पण बायकांनी मात्र भरपूर चुका काढल्या. तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा.